आणि आता एक महत्त्वाची बातमी येते। प्रांजल खेवलकरांबाबत महिला आयोगाने एक मोठा आरोप केलाय। परप्रांतीय मुलींना आमिष दाखवून बोलवल्याचं रॅकेट त्यानं रचल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। 28 वेळा हॉटेल बुक केल्याचंही समोर आलेलं आहे। महिला आयोगाने ट्विट करून हे आरोप केलेले आहेत। प्रांजल खेवलकर याच्या अडचणी आणखी वाढलेल्या आहेत। आता तर खुद्द महिला आयोगानं, राज्य महिला आयोगानंच प्रांजल खेवलकरवर गंभीर आरोप केलेला आहे। परप्रांतीय मुलींना आमिष दाखवून तो इथं बोलवत होता। 28 वेळा त्याच्या स्वतःच्या नावानं हॉटेल बुक केलेलं आहे असा आरोप केलेला आहे। ट्विट करून हा आरोप करण्यात आलेला आहे। पाहूया नेमकं काय ट्विट आहे ते। महिला आयोगाला सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचा एक तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे। या अर्जदाराने अर्जात पुण्यात ज्या रेव पार्टीवर छापा टाकण्यात आला त्यातील खेवलकरांनी 28 वेळा स्वतःच्या नावाने हॉटेल रूम बुक करून अनेक वेळा परप्रांतीय मुलींना आमिष दाखवून बोलावल्याचं रॅकेट दिसून येत आहे। संघटित गुन्हेगारीचे तसंच मानवी तस्करीचे या प्रकरणाची सखोल चौकशी करून कार्यवाही व्हावी असं नमूद केलेलं आहे। आयोगाने पोलीस आयुक्त पुणे यांना सदर प्रकरणाची विरोधी पथक, सायबर विभाग यांच्या मार्फत तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले। पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा अहवाल आयोगाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत।